काल 25 आणि 26 तारखेला अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळं रिसोड तालुक्यातल्या पिंपरी सरहद, कुकसा, जोगेश्वरी, नेतनसा, आंचळ, तपोन आणि जायखेडा या परिसरातल्या शेतातल्या पिकाबरोबर शेतीचंही प्रचंड नुकसान झालं. शेतं खरडून गेले आणि त्याच्यासोबतच जमिनीमध्ये जवळपास 5-5, 6-6 फुटाचे खड्डे या ठिकाणी पडले. शेत्या आता पेरणी योग्य होणं शक्य नाही आणि त्याचबरोबर शेतातले साहित्य वाहून गेले आणि शेतामध्ये सिंचन सुविधा ज्या शेतकऱ्यांनी उभ्या केल्या होत्या, जसे की सोलारचे पॅनल असतील, इलेक्ट्रिकचे पोल असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुटून वाहून गेले. त्यामुळं शासनानं आणि प्रशासनानं सर्वे करत असताना फक्त पीक नुकसानीचा सर्वे न करता या सगळ्या साहित्याचा आणि खरडून गेलेल्या जमिनीचा सुद्धा सर्वे करणं गरजेचं आहे. त्याशिवाय या भागातला शेतकरी उभा राहणार नाही. यासाठी प्रशासनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून विनंती आहे की या शेतकऱ्यांचा अतिशय गांभीर्यानं विचार करून त्यांना मदत होणं गरजेचं आहे.